तुम्ही काय लिहितात? अगं जमल्या ह्या लेकी बाडी, अशा जमल्या ह्या लेकी बाडी, आग चुकली नको ग चहाडी. अग जमल्या ह्या लेकी बाडी, चुकली नको ग चहाडी, मारू नको फुकाची बढाई. अग माई तू मारू नको फुकाची बढाई. आणि त्या कवीला काय वाटतंय? अग बाई वागण्यात दिसू दे रमाई. अग बाई वागण्यात दिसू दे रमाई. अग बाई वागण्यात दिसू दे रमाई रमाई. की बाडी समल्या ह्याने की बाडी, चुकली नको ग चहाडी. समल्या ह्याने की बाडी, चुकली नको ग चहाडी, मारू नको फुकाची बढाई. मारू नको फुकाची बढाई. पवन भैया कचरे यांच्याकडून 101 रुपयाचं धमदान आलेलं आहे. खरोखरच ते कवी काय म्हणतो? कवी शब्दात लिहिते काय? अग मारू नको फुकाची बढाई. अग बाई अग बाई वागण्यात दिसू दे रमाई रमाई. अग बाई वागण्यात दिसू दे रमाई. संकटे धावूनी आली संकटे धावूनी आली संकटे धावूनी, जरी एक मागे एक आली संकटे धावूनी, जरी एक मागे एक. त्या रमाईवर एवढे संकट आले की तिचे पोटचे लेकर सुद्धा त्या गमवावं लागले, पण ती स्थिर राहिली आणि बाबासाहेबांना सपोर्ट करण्यात यशस्वी राहिली. जर बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनात रमाई आलीच नसती तर बाबासाहेबांनी यशाचा पल्ला कधीच गाठला नसता. म्हणून रमाईला एका जोरदार टाळ्या त्या मायमाऊलीसाठी झाल्या पाहिजे. अगं आली संकटे धावूनी, जरी एका मागे एक, वाटती कधी ना चुकली, वाटती कधी ना चुकली, वलंद कराची लेक. वाटती कधी ना चुकली, वलंद कराची लेक. आणि स्वाभिमानी, सुखी आणि स्वाभिमानी, बाबासाहेबांच्या वाणी. सुखी आणि स्वाभिमानी, बाबासाहेबांच्या वाणी. लढली बघा समतेची लढाई, लढली बघा समतेची लढाई. अग बाई वागण्यात दिसो दे रमाई.